बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। गावागावातल्या अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा घेऊयात वेगवान आढावा। बीड जिल्हा परिषदेमधून शिवसंग्राम यांनी पाठिंबा काढत असल्याचं शिवसंग्रामचे विनायक मेटे यांनी जाहीर केलंय। त्यामुळे भाजपची सत्ता धोक्यात येण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत। मेटेंनी नाराजी व्यक्त करत भाजपचा पाठिंबा काढून घेतल्यामुळे पंकजा मुंडेंच्या अडचणीत आता वाढ होणार आहे। मला भावी मुख्यमंत्री आणि शरद पवारांना भावी पंतप्रधान म्हणू नका, काहींच्या ते डोळ्यात खुपतं असा सल्ला अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिलाय। पाडापाडीचं राजकारण केल्यानंच आपली माती झाली, म्हणून काँग्रेस राष्ट्रवादीला बहुमत कसं मिळेल यासाठी प्रयत्न करा असंही अजित पवार म्हणाले। मोदी आणि जेटली यांच्यासोबत जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ काम करायला तयार नाही, त्यामुळे सध्या देश एका विशिष्ट परिस्थितीमधून जातोय असं म्हणत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे। भाजपत नेहमीच गुंडांचं इन्कमिंग सुरू असतं असा विरोधकांकडून आरोप होतो। याचं उत्तर देताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुंड ते नगरसेवकांपर्यंत प्रवास करणाऱ्या लोकप्रतिनिधींचं उदाहरण दिलंय। वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो असं म्हणत गडकरींनी गुंडांच्या पक्षप्रवेशाचं एक प्रकारे समर्थनच केलंय। राज्याच्या पोलीस दलातील ज्येष्ठ पोलीस अधिकारी डॉक्टर भूषण कुमार उपाध्याय यांच्या दैनिक लोकमतमध्ये प्रकाशित झालेल्या पुस्तकाचं नागपूरमध्ये प्रकाशन झालं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हे प्रकाशन झालं। सांगलीच्या शिराळा तालुक्यातील मांगरूळ परिसरात बिबट्या आढळून आलाय। या गावातील जनावरांच्या शेडमध्ये घुसून 3 शेळ्या या बिबट्यानं फस्त केल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे। तर बिबट्याच्या वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे ग्रामस्थांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे। दरम्यान वन विभागाला घटनास्थळी पाहणी केली असता परिसरातील ठसे हे बिबट्याच्या पायांचे असल्याचं वन विभागाचं म्हणणं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपुरात असणार आहेत। विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं बांधण्यात आलेल्या भक्त निवासाचं लोकार्पण आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे। सुमारे 75 कोटी रुपये खर्चून उभ्या राहिलेल्या या भक्त निवासामुळे भाविकांसाठी आरामदायी निवास व्यवस्था उपलब्ध होणार आहे। अमरावती जिल्ह्यातील विरुळ रोंगे इथली जिल्हा परिषद शाळा डिजिटल शाळा बनली आहे। इथे विद्यार्थ्यांना फळ्याऐवजी स्क्रीनवरच अभ्यासाचे धडे दिले जात आहेत। त्यामुळे मुलांची सुद्धा आता अभ्यासात गोडी वाढतीये। या उपक्रमात शिक्षक आणि गावकऱ्यांचं मोठं योगदान आहे। भाजप सरकारने सत्तेत आल्यानंतर आरक्षण देण्याचं आश्वासन पूर्ण न केल्यानं धनगर समाज आक्रमक झालाय। 15 दिवसांमध्ये सरकारने धनगर समाजाच्या मुलाच्या हातात एसटी प्रवर्गाचं प्रमाणपत्र दिलं नाही, तर येत्या जानेवारीत गुरढोरं घेऊन लाखोंच्या संख्येत धनगर समाज मुंबईतील आझाद मैदानावर दाखल होईल असा इशारा गोपीचंद पडळकर यांनी अकोल्यामध्ये धनगर समाजाच्या एका मेळाव्यात सरकारला दिलाय। राफेल प्रकरणी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या होर्डिंगला काळं फासून भाजपनं आपला रोष व्यक्त केलाय। यामुळे काँग्रेस कार्यकर्ते सुद्धा चांगलेच भडकलेत। राफेल डील प्रकरणावर सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निकालानंतर भारतीय जनता पार्टी चांगलीच आक्रमक झालेली बघायला मिळतेय। मध्य प्रदेश काँग्रेसचे युवा नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांची महाराष्ट्राची असलेली नाळ आजही कायम आहे। सातारा जिल्ह्यातील कण्हेरखेड हे त्यांचं मूळ गाव आहे आणि या गावाला शौर्याचा इतिहास आहे। स्वर्गीय महादजी शिंदे यांचा जुना वाडा आजही मोठ्या डौलानं तिथे उभा आहे। लवकरच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला सुरुवात होणार आहे। या स्पर्धेत मानाची गदा मिळवण्याची प्रत्येक कुस्तीपटूची इच्छा असते, पण या मानाच्या गदेलाही एक इतिहास आहे। गौरवशाली महाराष्ट्र केसरी स्पर्धेची ही गदा कुस्ती महर्षी मामासाहेब मोहोळ यांच्या स्मरणार्थ दिली जाते। गेली 35 वर्ष मोहोळ कुटुंबियांकडून गदा बक्षीस देण्याची महाराष्ट्र केसरीची परंपरा आहे। अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार यांच्या आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलातील तब्बल 10 मल्ल महाराष्ट्र केसरीच्या आखाड्यात झुंजणार आहेत। इतक्या मोठ्या संख्येनं सलग दुसऱ्या वर्षी पुण्यातील काका पवारांच्या तालमीतील कुस्तीगीर केसरीचं मैदान गाजवण्यासाठी सज्ज झाले। 3 राज्यांमध्ये सपाटून मार खाल्ल्यानंतर भाजपनं 2019च्या निवडणुकांसाठी शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा हाताशी धरण्याची तयारी केली आहे। केंद्र सरकार देशातल्या 26 कोटी शेतकऱ्यांना जवळपास 4 लाख कोटी रुपयांची कर्जमाफी देण्याच्या विचारात असल्याची खात्रीशीर माहिती पुढे येतेय। काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात कर्जमाफीचं आश्वासन देऊन निवडणुका जिंकल्यानं मोदी सरकारही आता खडबडून जागं झालंय। शेतकऱ्यांच्या मागणीचा अनादर करणं भाजपला महागात पडू शकतं, ही गोष्ट आता लक्षात घेत मोदी सरकार बहुचर्चित कर्जमाफी देण्याची शक्यता आहे।
एकीकडे मोदी सरकार शेतकरी कर्जमाफीबाबत विचार करत असताना केंद्रीय कृषी राज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांनी मात्र सध्या सरकारचा शेतकरी कर्जमाफीचा विचार नसल्याचं लोकसभेत सांगितलंय। शिवसेना खासदार भावना गवळी यांनी लोकसभेत विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली आहे। कर्जमाफीमुळे कृषी बँकिंग व्यवस्था धोक्यात येईल असं मत रुपाला यांनी व्यक्त केलंय। रुपाला यांच्या विधानानं भाजप कर्जमाफीच्या मुद्द्यावरून बुचकाळ्यात पडल्याचं दिसतंय। गेल्या वर्षी मोदी सरकारनं भारतातल्या अतिरिक्त साखरेचा प्रश्न सोडवण्यासाठी भारतीय साखर उद्योगाला शेकडो कोटी रुपयांचं पॅकेज दिलं। मोदी सरकारच्या या पॅकेजमुळे आंतरराष्ट्रीय बाजारातले साखरेचे दर घसरल्यानं ब्राझीलमधील साखर उद्योगानं या विरोधात WTO मध्ये तक्रार केली आहे। या तक्रारीला ब्राझील सरकारनं परवानगी दिली आहे। परिणामी ब्राझील सरकारनं साखरेच्या सबसिडीवरून तर मोदी सरकारच्या आता साखर अनुदानाला ब्राझीलचा विरोध असल्याचं या ठिकाणी बघायला मिळत आहे। तर मोदी सरकारच्या साखर अनुदानाला ब्राझीलचा विरोध असल्याचं बघायला मिळते। ब्राझील विरोधात मोदी सरकारच्या साखर अनुदानाला अशा प्रकारे ब्राझील आता विरोध करत असल्याचं या ठिकाणी स्पष्ट होतं।